मानबिंदूच ठरावा। शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या अनेक मशिदी व दर्गे आहेत। दर्ग्यातून विविध जाती धर्माचे लोक नवस फेडण्यास येताना दिसतात। ख्रिस्ती बांधवांच्या कॅथलिक व प्रोटेस्टंट या दोन्ही पंथांची उत्तम बांधणीची चर्चेस येथे आहे। कॅथलिकांचे सेंट जॉन दी बॅप्टिस्ट चर्च ठाण्यातील महत्वाचे ठिकाण आहे। प्रोटेस्टंट बांधवांचे सेंट जेम्स चर्च 1825 साली बिशप हेब्बर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले। या चर्चची बांधणी आतून आणि बाहेरून अतिशय भव्य आणि रेखीव अशी आहे। पारशी समुदाय ठाण्यात किमान 300 वर्षापासून आहे। त्यांनीही अग्यारी, प्रार्थना मंदिरे आणि मृतांच्या संस्कारांची जागा अर्थात दोखमा यांची उभारणी केली। जैन बांधवांनी पारसनाथाचे अत्यंत सुंदर मंदिर टेंभी नाक्यावर बांधले आहे। त्याच्या दर्शनी भागातील 2 पूर्णाकृती गजराज लक्ष वेधून घेतात। ठाण्यात अनेक ज्यू बांधव आहेत। त्यांनी त्यांचे सिनगॉग किंवा प्रार्थना मंदिर बांधले आहे। शीख बांधवांनी हल्लीच्या काळात गुरुद्वाराची बांधणी केली। ही सर्व धर्माची प्रार्थना मंदिरे ठाण्याचे खऱ्या अर्थाने भूषण आहेत। स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ठाणे कारागृहाला फारच महत्व आले होते। 1930 आणि 1942च्या चळवळीतील अनेक राजकीय नेत्यांना इथे स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते। 1930च्या लढ्यात नानासाहेब दामले, गजाननराव उर्फ काकासाहेब नाईक, देवी सहाय्य वाजपेयी, वामनराव रेगे, ताम्हाणे बंधू अर्थात अण्णा, दत्ता व नाथा ताम्हाणे आणि इतरांचा सहभाग होता। घणसोली आणि वर्सोव्याचा मिठाचा सत्याग्रह स्वातंत्र्य लढ्यातील सोन्याचे पान ठरावे। 1942च्या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांमध्ये स्त्रियांचाही विशेष सहभाग होता। यशोदाबाई कोतवाल, यमुताई साने, कुमुद गुप्ते, प्रमिला उकिडवे, सरला ताम्हाणे, कावेरीताई पाटील या महिलांना इथे स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते। पारसिक बोगदा उडवण्याच्या कटातील भालचंद्र चिटणीस, मोरेश्वर नाचणे, मारुती कुमार कोळी व पाटील यांनी जीविताची पर्वा न करता आपल्या प्रयत्नांची शर्थ केली। 1982 साली ठाणे शहराच्या इतिहासात अभूतपूर्व बदल घडून आला आणि तो म्हणजे ठाणे महानगरपालिकेची स्थापना होय। 1962 ते 82 हा काळ सर्वसाधारण नागरी विकासाचा होता। या काळात ठाणे अजूनही छोटे शहर होते, पण महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर शहराचा प्रचंड कायापालट झाला। ठाणे परिसरातील ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे कारखाने उभारण्यात आले। झपाट्याने झालेल्या औद्योगिकरणामुळे ठाण्याची वस्तीही फार मोठ्या प्रमाणावर वाढली। नागरी सुखसोयींची कमतरता भासू लागली। त्यातच परप्रांतीयांचे लोंढे इथे विसावू लागले। त्यामुळे ठाण्याचे शहरीपण जाऊन काही ठिकाणी बकाल झोपडपट्ट्या निर्माण झाल्या। योग्य ते नागरी नियोजन नसल्याने शहराची वाढ असंतुलित आणि एखाद्या ऑक्टोपस सारखी झाली। वाढती लोकसंख्या आणि झोपडपट्टी यामुळे अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या। मात्र या सगळ्यात आशेचा किरण म्हणजे ठाणे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून अनेक महापौर, नगरसेवक, आयुक्त व नागरिकांनी ठाण्याच्या उत्कर्षात भाग घेऊन विकासाचा भक्कम पाया रचला आहे। आजचे ठाणे हे महानगर तर आहेच, पण त्याबरोबरच कला, शिक्षण व साहित्याचे माहेरघरही आहे। गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, कला दालने, वाचनालये, ग्रंथालये व शिक्षण संस्था यांनी ठाणे समृद्ध झाले आहे। ठाण्यातील प्राच्य अभ्यास केंद्र ही भारतीय संस्कृती व इतिहासाचे संशोधन करणारी प्रसिद्ध संस्था आहे। इथे अनेक संदर्भ ग्रंथ, दस्तऐवज व दुर्मिळ पोथ्या आहेत। त्यातील रुक्मिणी संयमवर पोथीतील ही चित्रे मराठी चित्रकलेची उत्तम उदाहरणे ठरावीत। अनेक साहित्यिक, कलाकार, चित्रकार, नाट्यकर्मी व शिल्पकार, संगीतकार यांनी ठाण्याला सांस्कृतिक संपन्नता आणली आहे। तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या ठाण्यातील तळी, मैदाने आता सुशोभित होऊ लागली आहेत। त्या सर्वांचे संवर्धन आणि जतन करणे हे तुमच्या आमच्या सर्वांच्या हातात आहे। ठाण्याची प्रतिमा सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, हरित ठाणे अशी उज्ज्वल करणे आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि ते तसे ठेवण्यासाठी आपण सारेजण कटिबद्ध राहूया, कारण
हे आपले ठाणे, तुमचे, आमचे, आपल्या सर्वांचे, आपल्या जीवाभावाचे.